कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना ती माहिती मिळाली आणि जी माहिती मिळाली त्यांना अगदी बॉडी लँग्वेज कशी यूज करायची, याच्यापासून पेपर प्रेझेंटेशन कसं असावं, पोस्टर प्रेझेंटेशन कसं असावं, त्याच्यामधला कंटेंट किती असावा, कसा असावा, याची जी माहिती मिळाली त्याच्याबद्दल ते नक्कीच पुढे संशोधन करतील. त्याच्यातून जी माहिती मिळाली त्याचा वापर ते येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच करतील आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि ते ग्रूम होतील त्याच्यामधून. मी पुन्हा एकदा आयोजकांचा आणि भोगावती महाविद्यालयाचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. एज खूप आहे तरी सुद्धा मला शिकण्याची इच्छा आहे म्हणून मी शिकते, पण ज्यांना त्याचा उपयोग होईल ते खूप करून घेतील आणि तुम्ही दिली ती माहिती त्याचा खूप उपयोग करून घेऊन सगळेजण व्यवस्थित हे पार पाडतील अशी इच्छा आहे. आता तुम्ही बऱ्याच मुलांचं सांगितलं की नॅशनलला वगैरे गेले, असाच यातला एखादा जाईल पुढच्या वर्षी इथं परत येईल सांगायला की मी गेलो म्हणून. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जेणेकरून रिसर्च कसा करावा, त्याचबरोबर आपल्याला जे काही लिव्हिंग सोसायटी आहे म्हणजे समाजामध्ये काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह कशा कराव्या हे खूप शिकायला मिळालं आणि आपलं प्रेझेंटेशन कसं म्हणणं मांडावं जेणेकरून ते गव्हर्नमेंटला किंवा त्याच्यावरती काही नवीन सोल्युशन निघेल, ह्या गोष्टीतून आपण एक नवीन रिसर्च करून एक नवीन विद्यार्थी कशाकडून केलं होतं म्हणजे काय असावं त्याचं स्ट्रक्चर आणि विद्यार्थ्याला परिपूर्ण या स्पर्धेची माहिती देण्याच्या अनुषंगाने इतकंच नव्हे, प्रत्यक्ष एखादा विद्यार्थी नवीन असेल संशोधनामध्ये तर नवीन येत असताना त्याच्यावर जे प्रेशर असतं ते प्रेशर रिलीज व्हावं या अनुषंगानं या सगळ्या सेशनचं नियोजन केलं होतं. तुम्हाला लक्षात आलं असेल पंकज पवार सर सुरुवातीला जे बोलले त्यांचं 1 तासाचं जे व्याख्यान होतं त्या व्याख्यानातून तुम्हाला असं लक्षात आलं असेल की यांच्या संयुक्त विद्यालयानं पार पडली. हे करत असताना ज्यावेळी प्रेम सरांनी मला फोन केला की कार्यशाळेतून येणार काय, मी पटकन त्यावेळी सांगितलं की हो घेऊया की, आणि त्यामुळं की नियोजन कसं करावं, नियोजन कशा पद्धतीने करावं त्यासाठी जे आमच्या आविष्कार जी कमिटी आहे त्या कमिटीच्या ठिकाणी समन्वयक की वंदना पाटील मॅडम त्या रात्रंदिवस अगदी रात्रीपर्यंत मॅडम मी फोन उचललेले आहे आणि त्याने मला खरंच प्रत्येक वेळेला म्हणजे अगदी इतके फोन येतात म्हणून आपल्याला माहिती आहे की बरेच जण टाळतात, पण तसं टाळलेलं नाही म्हणून मी मला प्रत्येक वेळेला जे जे काय लागलं तर मी ओके म्हणणं किंवा सांगणं हे केलेलं आहे. त्यामुळं मॅडम तुमचा खूप खूप आभार सर, तुमचा विशेष आभार आहे. तसंच ह्या कार्यक्रमासाठी अगदी मार्गदर्शन आपल्याला जे लागलं ते आमच्या